तर शेतकरी आधीच कर्जात बुडालेला, निसर्गाच्या लहरीपणानं हैराण झालेला आणि आता त्यात पेट्रोल डिझेल तुटवड्याचं नवं संकट. राज्यामध्ये अनेक भागामध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्टर बंद पडलेत. ज्याच्याकडे डिझेल इंजिनानं पाणी उपसा होतो त्यांना आता पिकांना पाणी देता येत नाहीये. तर शेतमाल बाजारामध्ये नेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे. सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजालाच बसतोय. बघूया हा ग्राउंड रिपोर्ट. पेट्रोल पंपावर पहाटेपासून लागलेल्या रांगा, डिझेलसाठी हातात कॅन घेऊन उभे असलेले शेतकरी आणि डिझेल संपलं असं म्हणणारे कर्मचारी. हे दृश्य राज्यभरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर पाहायला मिळतंय. आजची शेती आधुनिक झाली आहे, त्यामुळे ती पूर्वीसारखी जैविक ऊर्जेवर नाही तर यांत्रिक ऊर्जेच्या सहाय्यानं केली जाते. त्यामुळे शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर, पंप, अनेक यंत्र आणि इतर गाड्या सगळं काही डिझेलवर चालतं. मात्र डिझेलच उपलब्ध नसल्यानं शेती करायची कशी हा सवाल सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. हे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या फुलेवाडीचे शेतकरी बाळू गोपीनाथ गायकवाड. गायकवाडांची 7 एकरांची शेती आहे. मात्र डिझेल अभावी आज त्यांचे ट्रॅक्टर शेतात धूळ खात उभे आहेत. आम्हाला तिथं पंपावर जायला गेलो का 20 लिटर देतात ते. आता 20 लिटर मध्ये काहीच होत नाही नांगठी इथं साहेब. किती एकर नांगरटी करायची तुम्हाला? आम्हाला आता ही 5 एकर इथं क्षेत्र, ही डबल नांगरटी करायला लागते. ही गट्टे निघत नाही ते केळीचे, त्याच्यामुळे डबल नांगरटी करायला लागते ना. आता डबल नांगरटीला शिंगालाच तेल भेटा ना, तर मग डबलीला कसं नांगरायचं आम्ही. उन्हाचा तडाखा वाढलाय, त्यात एका बाजूला विजेचा लपंडाव आणि दुसऱ्या बाजूला डिझेलचा तुटवडा. या दुहेरी संकटात शेतकरी अक्षरशः भरडला जातोय. नांगरटीची सध्या अशी परिस्थिती आहे की कुठल्याही प्रकारचं आम्हाला डिझेल उपलब्ध नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तर कांद्याची खूपच बॅड परिस्थिती चालू आहे की नाही. दुसरा विषय असा की आता कांदे कसे तरी केलं त्याचं वाटोळं 100-200 रुपये क्विंटलनी. आणि आज नांगरणीसाठी डिझेल पाहतोय तर डिझेलला भेटत नाही. पंजाराडागेंनी तर मॅसेज दिला आहे का पाऊस आला आहे, तर आता काय करायला पाहिजे आम्ही. परभणीच्या सावरगावचे हे आहेत 55 वर्षीय शेतकरी साहेबराव जाधव. साहेबरावांनी आपल्या 4 एकरांच्या शेतात तुरीची लागवड केली होती. मात्र ट्रॅक्टरवाल्यांकडे डिझेल नसल्यानं साहेबरावांच्या शेतीची मशागत खोळंबली आहे. ट्रॅक्टरच भेटत नाही ना. ट्रॅक्टरवाल्याला विचारलं तर ट्रॅक्टर म्हणाले तेल नाही. तेल नसल्यामुळं ते येईच ना झालेत. मग त्याच्यामुळं मग तेल नसल्यामुळं मग आता तशाला तसंच राहून गेलं. असं ते येईच ना झाले ते ट्रॅक्टरवाले. पेट्रोल पंपावरच तेल नाही म्हणाले ना. त्याच्यामुळं ते तर आता मशागत व्हायला 15 दिवसावर पेरणी आली मृगाला. आता पहिले सर बैल होते, त्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर थोडी गरज नव्हती. पण आजकाल बैलच राहिले नाही सर. ट्रॅक्टरवाले असं करत आहेत, शेतकऱ्यांनी पर्याय नाही ना, काय करणार त्याला. डिझेलचं काय म्हणायला लागलेत नेमकं? किती वेळेस गेला? पंपावर गेलं तर पंपावाले कॅन देत नाहीत आणि रांगा लागत आहेत. आणि वैयक्तिक तर मिळतच नाही सर डिझेल. आणि ट्रॅक्टरवाला म्हणत ते म्हणत आहे की तुम्ही उपलब्ध करून द्या, आम्ही यात तयार आहात. ही परिस्थिती एकट्या साहेबराव जाधव यांची नाही तर परभणी जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांची आहे. ज्या बळीराजाच्या जीवावरती देशाची अन्न व्यवस्था उभी आहे, त्याच बळीराजाची शेती आज काही लिटर्स डिझेलसाठी खोळंबली आहे. दुसरीकडे कॅनमधनं डिझेल विक्री होत असल्यानं वाशिम शहरात डिझेलची टंचाई निर्माण झाल्याचा आरोप केला जातोय. कालचा सेल जो असेल तो जवळपास 2 लाख 2.25 लाख लिटरच्या जवळपासचा डिझेल सेल आहे. आणि हे सगळं परिस्थिती फक्त कॅनांना डिझेल कॅनामध्येच सगळ्या पंपावर जी गर्दी दिसत आहे ती फक्त कॅनाची आहे. आणि जे ट्रान्सपोर्ट आहे, 4 व्हीलर्सच्या गाड्या आहेत, त्यांना डिझेलचा पुरवठा आम्ही करू शकत नाही. कारण की त्यात वाद निर्माण होतात. आम्हाला कॅनामध्ये 2000 रुपयाचं डिझेल देतात, तर गाड्यांमध्ये पण 2000 रुपयाचं डिझेल द्या. आणि ही परिस्थिती आज म्हणजे सगळे जवळपास वाशिमचे सगळेच पेट्रोल पंप ड्रायआउट झालेले आहेत. निसर्गाशी लढणारा शेतकरी आता अर्थव्यवस्थेशीही लढताना दिसतोय. डिझेल अभावी शेतीचं चाक थांबतंय आणि ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर त्याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचणार आहे.
कॅमेरामन धनंजय दारुंटे, त्याचबरोबर हिंगोलीवरनं माधव दिपके, संदीप क्षीरसागरसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.